एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत असणार. पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवर आले असणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गेल्या 1 आठवड्यापासून मी हे बेडशीट जी आहे ती चेंज केलं नव्हतं, तर आज थोडा टाईम काढून मी म्हटलं की हा बेड जो आहे तो मला असा मस्त क्लीन करून घ्यायचा आहे. इथे मी जे काही सगळे असे कुशन वगैरे आहे ते सगळे मी काढून ठेवते आणि नंतर मी छान इथे नवीन एक बेडशीट मस्तपैकी टाकून घेणार आहे. आणि हे जो तुम्ही विंडो बघत आहे ही बाल्कनीतली विंडो असल्यामुळे इथे मी काही असे हँगिंग आर्टिफिशियल प्लांट्स लावले आहेत. ॲक्च्युली हे हँगिंग प्लांट्स मी मनी प्लांट्स म्हणून ऑर्डर केले होते, पण ते मनी प्लांट नसून दुसरंच काहीतरी मला ऑर्डर झालं आणि खूप क्वांटिटीमध्ये बोलवले होते, कारण मला पूर्ण बाल्कनी अशी त्याच्याने डेकोरेशन करायचं होतं. पण मला ते आवडले नाही म्हणून मी काही रिटर्न केले आणि काही ठेवले. तर इथे 2 पेअर मी ठेवले होते. तर इथे बेडरूमची जी विंडो आहे तिला मी इथे मस्तपैकी डेकोरेट केलं होतं. पण ते काही आपण कसं आहे ना, हे कर्टन्स जे आहे इकडे तिकडे आपण करतो त्याच्यामुळे ते तुरे असे खाली लोंबून राहिले. इथे मी त्याला छान असं मस्त फिक्स करून ठेवते, जेणेकरून तो लुक थोडा चांगला दिसेल. आणि तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का? आपण दुसरीच कुठली तरी वस्तू मागवली आणि आपल्याकडे दुसरीच वस्तू डिलिव्हर झाली. तर बरेचदा असं होत असते आणि ऑनलाईन म्हटलं तर असं होण्याची शक्यता जास्तच असते. तर इथे बघा, मला हे थोडं फिक्स करताना माझं इथे एक जो हँगिंग प्लांट्स आहे तो थोडा तुटला. तर मी त्याला इथेच असं काहीतरी जुगाड करून मी इथेच त्याला इथे चिपकवून देणार आहे. सध्या तरी काही दिवस तरी हा लूक थोडा चांगला दिसेल असा माझा इथे प्रयत्न सुरू आहे. इथे मी जे काही आहे ते दोन्ही एकमेकांच्या अशा गाठी पाडून घेतल्या आहे, म्हणजे ते असे खाली लोंबले नाही पाहिजे म्हणून. आणि असं करून ठेवलं की ते काही दिवस तर राहतील चांगले. तर हे हँगिंग तुम्ही बघितलंच होतं, हे मी डीमार्टमधून आणले होते आणि एक मी ऑलरेडी इथे लावला होता. तर दुसरा मला लावायला वेळच नाही मिळाला, तर आज म्हटलं त्याला पण मी इथे फिक्स करून घेते. आणि छान अशी जी विंडो आहे ती पूर्ण मी डस्टिंग ब्रशनी मी पूर्ण ही विंडो जी आहे ती पूर्ण क्लीन करून घेते, म्हणजे जो काही धूळ वगैरे लागलेला असेल तो निघून जाईल. ॲक्च्युली तुम्हाला तर माहीतच आहे, मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलेच होते की बाल्कनीच्या अगदी समोर बिल्डिंगचं काम सुरू आहे, त्यामुळे धूळ सतत येत असते आणि मग मला सतत असं इथे क्लिनिंग करत राहावं लागतं. आणि बेडरूममध्ये जे हे 2 बेड ठेवले आहेत ते ॲक्च्युली खूप जुने आहेत आणि कसं आहे ना, आमची ट्रान्सफर होत राहते त्याच्यामुळे आम्ही काही नवीन बेड केला नाही आणि जे आहे ते त्याच्यातच आता आम्ही इथे यूज करून राहिलो. इथे मी जी गादी टाकली आहे त्याला मी कुठलाच कवर वगैरे लावला नाही, कारण मला ना गादीला कवर वगैरे लावायला आवडत नाही. म्हणून मी एक जुनी जी बेडशीट असते जिचं कलर किंवा आपल्याला खूप कामात येत नाही, तशी बेडशीटने मी इथे पूर्णपणे अशी गादी कवर करून ठेवली आहे आणि त्याला छान अशी डस्टिंग करून घेतली. आणि खरं सांगते, घरात जर असे काही क्लिनिंग डस्टिंगचे ब्रश वगैरे राहिले तर आपल्याला क्लिनिंग करायला खूप सोपं जाते. ॲक्च्युली कर्टनला मला क्लचर लावायला खूप आवडते. कसं आहे ना, रोज रात्रीला असं लक्षात येते की हेअरला मी क्लचर लावला आहे, तर मग आता कुठे काढून ठेवायचं, म्हणून मग मी इथेच आपले कर्टनला लावून ठेवत असते. आणि आता तो एरिया मी पूर्ण असं डस्टिंग करून घेते. ॲक्च्युली ते आम्ही छोटासा असा फोन होल्डर म्हणून येतात, हे मी ऑनलाईन मागवले होते. तर ते मी एसीचा रिमोट वगैरे ठेवायसाठी तिथे वापरत असते. आणि आज विचार केला की आपण आपल्या लेडीजचं असं असते की उलटून पालटून आपण सतत 1 ते 2 किंवा 3 बेडशीट असे वापरत असतो. तर आज विचार केला की स्वतःला असं मन रमवण्यासाठी किंवा स्वतःला खुश ठेवण्यासाठी आज मस्तपैकी असा जो नवीन आपण बेडशीट घेतो आणि तो खूप वर्षानुवर्षे आपण तो टिकवत राहत असतो आणि तो अलमारीमध्ये किंवा कदाचित कुठे पाहुणे वगैरे आल्यावर नंतरच आपण काढतो. तर आज मी विचार केला छान असा मस्त नवीन नवीन जो बेडशीट आपण टाकावा आणि त्यामुळे आता घरामध्ये पण आपल्याला असं थोडंसं आनंद आनंद वाटत असतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद जगून घ्यायला हवा.
इथे मी बेड वगैरे क्लीन केला आणि आता माझे काही कपडे होते घडी करायचे. ॲक्च्युली काल रात्रीला थोडा पाण्याचा मोसम होता, नाहीतर मी रात्रभर असे बाल्कनीमध्ये वगैरेच कपडे ठेवते. तो मी रात्री असेच घाईगडबडीमध्ये काढून इथे बेडवर आणून ठेवले होते. तर आता मला हा बेड क्लीन करायचा होता म्हणून म्हटलं थोडे कपडे वगैरे चांगले घडी करून घेते. आणि जो तुम्ही हा बॉक्स बघत आहे इथे मी आपल्याकडे असते ना खूप पसारा असते मुलांचे खूप कपडे, किंवा मुलं काही नवीन नवीन कपडे घालत नसतात, मग ते खूप लवकर लहान होऊन जातात. म्हणून मी इथे बॉक्समध्ये पूर्ण ज्यांचे नवीन जुने जे काही कपडे होते ते मी पूर्ण इथे काढून घेतले, म्हणजे जेणेकरून गावाकडे वगैरे गेल्यावर यांच्या लहान बहिणींना वगैरे कोणाला पण असं देता येते, म्हणून मी इथे काढून ठेवले. सो इथे मी सगळे कपडे असे घडी करून घेतले आणि हा बॉक्स जो आहे तो मी असा पूर्ण पॅक करून ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून मला गावाला जाताना हा असा पटकन झटक्यात नेता येईल. आणि आता इथे मी छान मस्त हा बेड जो आहे तो मी पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे. त्याआधी मी हे विसरले होते की माझे काही पार्सल आले होते. सो हे पार्सल मी तुम्हाला आज नव्हते दाखवणार. ॲक्च्युली माझं एक पार्सल डिलिव्हरी व्हायचं आहे, तो उद्याला वगैरे येऊन जाणार, तर उद्याला दाखवणार होते, पण आता तुम्हाला दिसले तर इथे मी तुम्हाला दाखवून देते की मी आज काय मस्त अशी शॉपिंग केली आहे. ॲक्च्युली किचनसाठी मी काही वस्तू बोलवल्या होत्या. किचनसाठीच नाही तर मला कुशन कवर पण हवे होते. सो बघूया आता इथे कुशन कवर मी बोलवले होते ते कसे आहेत आणि त्याची क्वालिटी कशी आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे इथे शेअर करते. ॲक्च्युली हे कुशन कवर मला 154ला मिळाले. मिशोवरून ऑर्डर केले आहेत, पण याचं कापड मला काही तेवढं चांगलं वाटत नाही. बाकी ओव्हरऑल लूक आणि डिझाईन जशी होती तशीच आली, पण कापड खूप डल आहे. म्हणजे एकदा जरी आपण याला वॉश केलं तर तो दुसऱ्यांदा कामातच येणार नाही. म्हणून मला आता हा जो पार्सल आहे तो मला रिटर्न करावा लागेल. कधी कधी होतं असं, आपण कसं आहे ना खूप स्वस्तामध्ये जर बघायला गेलं तर अशा काही वस्तू आपल्याला मिळतात. म्हणून थोड्या पैसे गेले ते हवे, पण चांगली वस्तू आपण बोलवण्याच्या आधीच विचार करून बोलवायला हवं. सो मला हे लेसन इथे समजलं. आता सेकंड पार्सल आहे ते मी आता तुम्हाला इथे ओपन करून दाखवते. तर बघूया इथे काय असं मस्त आलं आहे. आणि खरं आहे कधी-कधी मिशोची पॅकिंग जी असते ना ती खूपच चांगली असते. म्हणजे खूप त्याने काचेचे वगैरे वस्तू जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे पॅक करून देतात, जेणेकरून ते काही असं डॅमेज झालं नाही पाहिजे. आणि ते मस्त असे छान छोटे-छोटे मी हे छोटे-छोटे प्लांटर्स मी इथे बोलवले आहे. खूप छान क्यूट आहे आणि तुम्हाला जर हवे असतील तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. आता चला नेक्स्ट पार्सल खोलूया. तर इथे बघूया आता काय आहे तर. आणि याची पण सेम पॅकेजिंग केलेली आहे. ॲक्च्युली हे पण ग्लासचंच आय थिंक मी काहीतरी मागवला होता. सो इथे छान असा मी इथे हा जो आपला ग्लासचा जग असतो जो किचनमध्ये खूप उपयोगी पडत असतो तो मी जग इथे बोलवला आहे. तर आधी माझ्याकडे होता, पण तो काही कारणास्तव माझ्या हाताने फुटलेला होता आणि खूप दिवसापासून मी याच्यासाठी पैसे जमा करून ठेवले होते. तर मला हा घ्यायचा होता. ऑफलाईन विचारला तर तो बराच महागात होता, म्हणून मी याला मिशोवरून ऑनलाईन बोलवला आणि हा मला फक्त आणि फक्त 250ला काही पडलेला आहे. सो आता इथे नेक्स्ट पार्सल खोलूया. आणि या पार्सलची मी बरेच दिवसापासून खूप वाट पाहत होती. ॲक्च्युली हा स्पून होल्डर आहे आणि मला हा माझ्या काउंटर टॉपवर मला हा थोडा डेकोरेट करायचा होता. आणि हा पण मला 300च्या अंडरमध्येच पडला आहे. ॲक्च्युली हे सगळे पार्सल मी मिशोवरून ऑर्डर केले आहे आणि सगळे मला अंडर 300 आहे. सो इथे बघा खूप छान असं क्यूट आलेला आहे. जसं मी बघितलं होतं तसंच मला तो डिलिव्हर झालेला आहे. सो इथे सगळे पार्सल मी एक एक करून खोलून घेतले आहे. आता तुम्हाला पुन्हा एक पार्सल मी शेअर करते. ॲक्च्युली हा ऑनलाईन नाही आहे, ऑफलाईन आहे आणि हा सगळे याच्यामध्ये ठेवला होता, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवून देते. सो इथे मी हा जो बॉक्स आहे तो सेलोचा असा एअर टाईटनर कंटेनर आहे. ॲक्च्युली मला फ्रूट्स वगैरे ठेवायसाठी पाहिजे होता, म्हणून मी त्याला मागवून घेतलं होतं. तर तो पण मी तुम्हाला इथे दाखवला. सो इथे अशा प्रकारे सगळे पार्सल माझे खोलून झाले आणि मुलं येण्याच्या आत मला हे सगळं असं जमा करून कुठेतरी ठेवून द्यावं लागणार आहे, कारण माझा जर मुलगा आला तर त्याला जर हे काही दिसले तर तो खूप यांच्यासोबत खेळत बसणार आहे. म्हणून मी पटापट असं झटाझट पूर्णपणे हे मी नेऊन ठेवते आणि मस्त हा बेड जो आहे तो मी असा क्लीन करून घेते. आणि हे बघा आता मी तुम्हाला इथे हे जे मी कवर बोलवले होते त्याची मी तुम्हाला क्वालिटी दाखवते. सो खूप डल क्वालिटी आहे. सो तुम्ही पण फसायला नको म्हणून मी तुम्हाला इथे शेअर करते आणि मी कुशनला घालून पण दाखवते.
आणि याची जी फ्रंट साईड आहे ती खूप छान वाटत आहे. असं वाटतं आहे की वापस करू किंवा नको. पण जर बॅक साईड बघितली तर बॅक साईड पूर्ण अशी डल आहे. आणि मी खरं सांगते, हे जर मी एकदा वॉश केले तर ते परत मला दुसऱ्या कामात येणार नाही. आणि बघा इथे पूर्ण असं जे आहे हा स्ट्रेचेबल कापडमध्ये आलेला आहे आणि खूप क्वालिटी काही तेवढी चांगली नाही. म्हणून आता याला मी पूर्ण जसं होतं तसंच मी याला पॅक करून याला रिटर्नसाठी टाकते आणि रिटर्न होऊन जाते आहे. मिशोवर हेच खूप फायद्यात आहे की कुठलंही पार्सल जर आपल्याला नाही आवडलं किंवा क्वालिटी नाही आवडली तर आपण त्याला झटक्यात असं रिटर्न करू शकतो. आणि आता मी हा बेड पूर्ण डस्टिंग करून घेते. ॲक्च्युली या बेडची पण बेडशीट मी बऱ्याच दिवसापासून चेंज केले नाही. सो आता इथे मी ही पण बेडशीट छान मस्त अशी चेंज करून घेते आणि चांगली जी आपल्याला आवडते ती मी इथे बेडशीट मी इथे घालणार आहे. सो बघा आता इथे सगळं मी रिमूव्ह केलं. तर आता ही जी बेडशीट वगैरे आहे ते मी आता छान मशीनला लावून घेणार आहे. आणि मशीन कसं डीप क्लिनिंग करायचं याचं मी पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला शेअर केले होते. जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक करा. सो इथे मी तुम्हाला इथपर्यंत सगळं सांगितलं होतं, मशीन कशी वॉश करायची, कुठला लिक्विड वापरायचं. तर आता इथे मी जे बेडशीट होते ते मी इथे लावून घेणार आहे. आणि बेडशीट कुठल्या फंक्शनवर ठेवायचं हे पण मी तुम्हाला इथे सांगते. सो ॲक्च्युली बेडशीट जे असते ते कॉटनवर किंवा कॉटन लार्जवरच ठेवलं पाहिजे, त्याने छान अशी धुतल्या जाते. सो इथे मी तो टाईम सेट केला आणि बेडशीट आता 1 ते 1.5 तासामध्ये माझे बेडशीट धुवून होऊन जातात. आणि मशीनचा फायदा हेच आहे की आपल्याला हाताने धुवावं नाही लागत आणि मशीनमध्ये पूर्णपणे छान अशा मस्त धुतल्या जाते. सो इथे जे काही माझे कपडे वगैरे मी ते हाताने वॉश केले होते ते कपडे इथे मी सुकवून घेते. आणि आता थोडी कमी जास्त अशी आहे म्हणून लवकरात लवकर कपडे धुवून मला वाळवावे लागले. आणि इथे दोन्ही मुलं माझे स्कूलमधून आलेली आहे. ॲक्च्युली आज हाफ डे होतं त्यामुळे 12लाच त्यांची सुट्टी झाली. तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की हा माझा मुलगा जो आहे त्याला जर असं कुठलाही काही पार्सल वगैरे आला असला की तो खूप जासूस आहे. त्याला माहीतच पडते कितीही लपवून ठेवलं तरी तो असं शोधून शोधून त्याला असं माहीतच पडते. तर त्याला ते दिसले आणि आता तो काही कपडे वगैरे मला काढू देणार नाही. तर सध्या त्याला मी इथे त्याचं मन भरेपर्यंत खेळू देते. आणि जी काही कंटेनर आहे ती ग्लासची आहे, त्याच्यामुळे मी याला काही इथे जो बेड आहे त्याच्यावरच त्याला बसून खेळायला लावले. आणि तो कपडे वगैरे काढू देण्याच्या मूडमध्ये नाही आहे तसा. तर म्हटलं याला आता 5 ते किंवा 10 मिनिट याला मस्तपैकी त्याचं मन भरेपर्यंत खेळू देऊया. आणि याला मी इथेच असंच ठेवून दिलं. आणि आता हे जे प्लांटर मी बोलवले होते, ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी मी हे मनी प्लांटच्या ज्या कटिंग्स आहेत त्या पाण्यात कसे लावायचे हे मी शेअर केलं होतं. तर आता मी इथे जे ट्रान्सफर करून घेते. ॲक्च्युली हे प्लांटर मी मनी प्लांटसाठीच बोलवले होते. जसं आपण बेसिंगजवळ म्हणा किंवा कुठलाही असं शो केस म्हणून आपण याला शो करू शकतो. आणि घरामध्ये असं जिकडे तिकडे जर कान्याकोपऱ्यामध्ये प्लांट्स असले तर घर असं जिवंत असल्यासारखं वाटतं, म्हणजे घरात कुणीतरी आहे असं वाटतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, हे ऑफिसला गेल्यावर किंवा मुलं स्कूलला गेल्यावर मी एकटीच असते. आणि मग बोर न झालं पाहिजे म्हणून मग मी असे काहीतरी कार्टूनपणा घरात करत असते. आणि सध्या तरी माझा हाच प्लॅन सुरू आहे की घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये मनी प्लांट्स किंवा कुठला तरी प्लांट्सने असा मस्त भरभरून टाकावा. आणि आता इथे छान मी हे जे मनी प्लांट्स होते त्याची मुळं पूर्ण पाण्यामध्ये जाईपर्यंत इथे मी पाणी भरून घेतलं आहे. आणि आता इथे मी असंच ठेवणार आहे. आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जर पाण्यामध्ये कुठलंही झाड घरामध्ये ठेवत असेल तर ते पाणी 2 दिवसातून किंवा 3 दिवसातून असं चेंज करत राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपली झाडं सडायला लागतात. त्याच्यामुळे पाणी चेंज करत राहणं खूप मस्त.
तर चला, अशा प्रकारे होता माझा दिवस. आणि व्हिडिओमध्येच कसं आहे ना, खूप साऱ्या गोष्टी आपण शेअर करायला गेला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, म्हणून आपल्याला खूप काही असं शॉर्टकटमध्ये शेअर करावं लागते. सो बाकीचे जे काही मी ऑर्गनायझर बोलवले आहेत ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेन. सो आता इथे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या. हॅव अ नाईस डे.